सर्वप्रथम आपल्याला जय भीम. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका 2025च्या ज्या निवडणुका या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आता होत आहे, तसं संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला सामोरे जात असताना खऱ्या अर्थाने आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असल्या कारणाने माझ्या या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझे जे सक्षम कार्यकर्ते आहेत, ज्यांना काही पंचायत समितीने काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जायचं होतं, लढायचं होतं. परंतु आम्ही वारंवार महायुतीच्या घटक पक्षांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला की माझ्या कार्यकर्त्यांना देखील काही ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि ती उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही जो प्रयत्न त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, त्यात प्रत्येक वेळा महायुतीच्या घटक पक्षांनी तितकासा काही दुजोरा दिला नाही. खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी हे सांगेन की केंद्रामध्ये ज्यावेळेस केंद्राची निवडणूक होते लोकसभेची, त्यावेळेस RPI महायुतीच्या सोबत असते. राज्यामधल्या निवडणुकी देखील RPI महायुतीच्या सोबत असते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आम्ही सोबत होतो आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील आम्ही सोबत होतो. तर या सर्व ठिकाणी आम्ही सोबत असताना त्या महत्त्वाच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना या रायगड जिल्ह्यातल्या ज्या तालुक्यामध्ये माझे सक्षम कार्यकर्ते तिथे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. तर आम्हाला काही तालुक्यांमध्ये म्हणजे जर उदाहरणार्थ महाड असेल, माणगाव असेल, सुधागड, खानापूर, कर्जत, पनवेल अशा सर्व ठिकाणी आम्हाला निवडणुकीला उमेदवार आमचे उभे करायचे होते. परंतु महायुतीच्या पण एक घटक पक्ष म्हणून आम्हाला ते सोबत घेतील आणि आम्हाला देखील सत्तेचा त्या ठिकाणी कुठेतरी वाटा मिळावा अशा दृष्टिकोनातून आम्हाला उमेदवारी देतील आणि माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडून जाऊन सत्तेमध्ये ज्यावेळी जातील त्यावेळी खऱ्या अर्थाने मला सर्व समाज बांधवांचं काम त्या ठिकाणी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करता येईल, प्रतिनिधींच्या माध्यमातून करता येतील असा आमचा मानस होता. परंतु महायुतीच्या घटक पक्षांनी कुठेही आम्हाला सामावून घेतला नाही. त्याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कुठलेही उमेदवार आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये उभे करू शकलो नाही. कारण स्वबळावर आम्ही का लढायचं? प्रत्येक वेळा आम्ही तुम्हाला आमची मतं द्यायची, आमची ताकद द्यायची आणि ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येतात त्यावेळेस तुम्ही आम्हाला जर बाजूला लोटला असेल तर हे चालणार नाही. त्याच्यामुळे आम्ही महायुतीच्या सोबत सध्या तरी युतीमध्ये नाही. रायगड जिल्ह्यातल्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आत्ता आम्ही सामोरं जात असताना आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाच्याही सोबत नाही. यानंतरचा जो काही निर्णय आहे तो माझे वरिष्ठ नेते रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आमदार चौधरी साहेबांच्या सोबत चर्चा करून मी युतीबाबत पुढील निर्णय घेणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.